कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी एक काम करते, ह्याका ना मांगरात घेऊन जाते, निदान हे उपचार तरी सुरू करतील याच्यावर। हा उमाताई, खरंच नाही ह्याला तसं झालं तर बरं होईल, आमच्या जीवाला घूर तरी लागून राहणार। म्हणजे जरा मदत कर माका, एका घेऊन जाते मांगरात। श्रीनू उठ बाळा, श्रीनू उठ, सावकाश, बरं वाटतं? हा उठ उठ, सावकाश, आराम आराम, ये सावकाश। श्रीनू श्रीनू, उमा काय झालं, असं धरून काढलं याला? अरे याचा अंग तापलंय ग। होय हो, ताप इलो त्याका ना आधी काढो करून देऊ होय, म्हणजे जरा बरा वाटत। मंजू, अचानक कसं काय झालं सगळं? नक्की काय झालं होतं? काय सांगू दादा, काल लालिताईने ह्याला घरातून बाहेर हाकलून दिलं आणि श्रीनू काही न बोलता सरळ घरातून बाहेर निघून गेला। आम्ही तेव्हाच अडवण्याचा खूप प्रयत्न केला ह्याला। लालिताई जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन अशी धमकी द्यायला लागल्या आणि तिथे दारातच बसल्या, काहीच करता आलं नाही। मग आणि आता उमाताई जेव्हा आल्या ना, तेव्हा कळलं की श्रीनूला ताप येतोय। या लालीचा विचित्र वागणा वाढतच चाललेला। लालीचा डोका ठिकाणावर आणण्यासाठी नक्की काहीतरी केला पाहिजे। ओवी, माझा औषधाचा डबा आणून दे लवकर। हो, एका थंडी पण वाजते। होय होय दादा। बापरे, ताप 100च्या वर हा। बाय माझे उमा, मी औषध पाणी करतोय, पण त्याआधी गार पाण्याने त्याचं अंग पुसून घेऊया। ताप जास्ती हा, डोक्यात गेला तर वाईट असतं। होय होय। उमाताई तुम्ही काढायचं बघा, मी गार पाण्याचं बघते। मंजू काकी मी बघते। ये सर्वेश्वरा, श्रीनू बरा कर, त्याच्यासोबत जा काही चाललेलं आहे ना, ज्या काही संकट आहे ते सगळं दूर कर। सर, माझं आवरून झालंय। तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी लगेच उकडपेंडी करून आणते। काय पचायला पौष्टिक आहे, उत्तम आहे आणि मला तोंडाला चव नसताना आजारपणात तर अगदी उत्तम। आई मला हेच करून द्यायची। काय हे बनवल्यानंतर जरा बाबांनाही बरं पडेल ना, बाबा पण खाऊ शकतील। मी लगेच करून आणते, 2 मिनिटं थांबा फक्त। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।